नमस्कार, मी डॉक्टर सचिन छाजेड. पीसीओडीमुळे तुम्हाला गर्भधारणा होऊ शकत नाही असं तुम्हाला कोणी सांगितलंय का? तर मी तुम्हाला सांगतो की आयुर्वेदिक उपचार पद्धतीने म्हणजे आहार, औषध, पंचकर्म, योगा या सिस्टीमद्वारे गर्भधारणा राहू शकते आणि तुम्हाला मूल होऊ शकते. तर मग पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज म्हणजे ओव्हरीमध्ये मल्टिपल प्रकारचे सिस्ट त्या ठिकाणी तयार होतात. त्यांची कार्यक्षमता नसते, त्यामुळे त्या ओव्हरीमधनं त्यांना बाहेर पडता येत नाही, म्हणजे ओव्ह्युलेशन त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि त्यामुळे अनियमितता पाळीमध्ये नेहमी असते आणि त्यामुळे गर्भधारणा त्या ठिकाणी राहू शकत नाही. त्याचं सगळ्यात मोठं जे पण काही कारण आहे ते आहे हॉर्मोनची कमतरता आणि हॉर्मोनचा इम्बॅलन्स पण हे रुग्ण आयुर्वेद चिकित्सेकडे जातात. त्या ठिकाणी हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स, केमिकलच्या टॅबलेट्स, सर्जिकल प्रोसिजर्स त्यांना वारंवार करायला लागतात आणि त्याचा एक 12 ते 15% त्यांना परिणाम मिळतो नाही असं नाही. त्याचा जो काही सक्सेसफुल रेट आहे तो, पण त्या असलेल्या औषधींमुळे किंवा त्या असलेल्या प्रोसिजर्समुळे, त्या हॉर्मोन्समुळे, केमिकल्सच्या इंजेक्शन्समुळे त्यांच्या शरीरावरती दीर्घकालीन साईड इफेक्ट्स जे आहेत तर त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तर मग अशा वेळी आयुर्वेदिक चिकित्सेकडे येताना दोषांचा विचार, त्यांच्या धातूंचा विचार, पेशंट्सच्या असलेल्या शरीरातल्या प्रकृतीचा विचार, त्यांच्या आजाराचं स्वरूप काय आहे आणि गर्भधारणा का होत नाहीये त्याचं सगळे एक डिटेल केस पेपर, सगळं डिटेल्स त्याचं घेतलं जातं. त्याच्यावरून दुष्यम, देशम, बलम, कालम ह्या सगळ्या गोष्टी त्यातल्या चेक केल्या जातात, ज्या आयुर्वेदात त्या ठिकाणी खूप सूक्ष्म पद्धतीने सांगितलंय. आणि त्याचं रूट कॉज जे काही आहे म्हणजे मूळ कारण कुठलं आहे तर ते त्या ठिकाणी शोधलं जातं आणि त्या अकॉर्डिंगली त्या व्यक्तीनुसार चिकित्सा केली जाते. हे प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते, म्हणजे पुरुषम विक्षम म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही कस्टमाइज लक्षात घेऊनच काम करायला लागतं. त्यामुळे कस्टमाइज आहार त्या ठिकाणी सजेस्ट केला जातो. ऋतूनुसार, प्रकृतीनुसार, आजारानुसार, व्याधीनुसार त्या ठिकाणी आहार हा सजेस्ट केला जातो. पंचकर्म चिकित्सा ही त्या ठिकाणी खूप प्रभावीपणे काम करते आणि त्यामुळे लवकर परिणाम मिळण्यासाठी मदत होतो. म्हणजे ती शुद्धी चिकित्सा आहे आणि त्यामध्ये नस्य, शिरोधारा, वमन, विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती तर यांचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग त्या ठिकाणी होतो. बाबतीत योगासनं असे काही त्या ठिकाणी आम्ही सजेस्ट करतो, तसंच मी सजेस्ट केले जातात आणि धारणा, ध्यान, प्राणायाम ह्याही गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. तर एक उदाहरण सांगतो की एक पवनमुक्तासन नावाचं एक आसन आहे. तर ते आसन त्या ठिकाणी सांगितल्याने किंवा ते आसन रुग्णांनी केल्याने त्यांच्या गर्भाशयाची जी काही असलेली मसलची गोष्ट आहे ती त्या ठिकाणी पॉवरफुल होते. गर्भाशयाचं जे काही अस्तर आहे तर त्या ठिकाणी ते चांगलं होतं. गर्भाशयाचं जे पण काही जिथं गर्भ वाढणार आहे ते जे काही ग्राउंड आहे ते खूप चांगल्या मदत होते आणि एकंदरीत गर्भाशयाला खूप चांगल्या प्रकारचा रक्तपुरवठा मिळतो. त्यामुळे गर्भाशयातले जे पण काही इमॅच्युअर असलेले सिस्टम त्या पण मॅच्युअर व्हायला मदत होते. तर अशा या सगळ्या अँगलने म्हणजे आहार, औषध, पंचकर्म आणि योगा आणि पथ्य या सगळ्या गोष्टी करताना पथ्य पाळायला लागतात. त्याचा परिणाम मिळण्याचा भाग हा होऊ शकतो आणि मूल होण्याची गोष्ट ही त्या ठिकाणी होते. ती सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता की अनियमित पाळी असेल तर त्यासाठी 4 खारीक सकाळी आणि 4 खारीक संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर एक संतुलित आहार तुमच्या जेवणामध्ये असला पाहिजे. त्यामध्ये भाज्या, फळभाज्या, डाळी, त्यानंतर ज्वारीची भाकरी, गव्हाची पोळी, तूप, दूध, लोणी यांचा वापर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि बाकीच्या ज्या पण काही इतर गोष्टी आहेत त्या आपण खायला नाही पाहिजे. तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण आहार आणि शरीर तयार होतं. त्याचबरोबर औषधी जी पण काही आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य उपचार घेतल्यास तुम्हाला मूल होण्याची शक्यता, चान्सेस खूप चांगल्या प्रकारच्या वाढतात आणि नैसर्गिक पद्धतीचा अगोदर अवलंबन करायला पाहिजे. तो करा. विना साईड इफेक्ट्स तुम्हाला साईड इफेक्ट्स होणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये नॅचरल पद्धतीने जी पण काही असलेली गोष्ट घडली पाहिजे ती त्या ठिकाणी होईल आणि उत्तम संतती होण्याचा मार्ग तुम्हाला सुखकर होईल. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे तुम्हाला तुमचं बीज शुद्ध जर केलं आयुर्वेदाच्या मूळ कारणांचा भाग लक्षात घेऊन तर तुम्हाला मिळणारी संतती, होणारी संतती ही उत्तम असेल, त्यात काही वाद नाही आहे. त्यामुळे आता गोंधळात पडू नका, विचार करू नका जास्त आणि धन्वंतरी विश्वाद्विक पंचकर्म व योगा सेंटरला आजच भेट द्या, संपर्क करा. डॉक्टर सचिन छाजेड म्हणजे मी स्वतः तुम्हाला वेगवेगळी मदत करायला तयार आहे. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी त्या ठिकाणी काम करत असतो. आतापर्यंत हजारो रुग्णांना आम्ही यातनं बाहेर काढलंय
म्हणजे त्यांना गर्भधारणा झाली, त्यांना बच्चू झालेत, काही बच्चूंचे फोटो पण माझ्याकडे आहेत, असे बरेचसे फोटोज आहेत. पण एक तुमच्या मनामध्ये एक विश्वास तयार व्हावा, एक तुमच्या मनामध्ये एक काहीतरी आशेचा किरण तुमच्या मनामध्ये एक असावा की नाही आपल्याला मूल होऊ शकतं आणि ते पण नैसर्गिक पद्धतीने होऊ शकतं. आणि अगोदर नैसर्गिक पद्धतीचं अवलंबन करा ही तुम्हाला मी माझ्याकडनं विनंती करतो. तर नक्कीच भेटा. नमस्कार, पुन्हा भेटूयात.